राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा धुमशान. संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी. हवामान खात्याचा अंदाज. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर. रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. तळ कोकणात पावसाचा जोर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, तर पुढील 24 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. नाशिक जवळ अंबिका नदीला आलेल्या पुरामध्ये ट्रक वाहून गेला. ट्रकमधील दोघांना गावकऱ्यांनी वाचवलं. उगा चिचपाड ते आंबापाडा रस्त्यावरील घटना. वर्ध्याच्या हिंगणघाटमधील टेंभा गावातील रस्त्यांची दुरवस्था. विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी चिखलातून पायपीट. गोंदिया जिल्ह्यामधील सततच्या पावसामुळे धान पिकाची शेती पाण्याखाली. धान पिकासह तूर पिकाचंही प्रचंड नुकसान. भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावरती महेंदी पुलिया परिसरामध्ये रस्त्याची अक्षरशः चाळण. अनेक ठिकाणी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिखल, त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच कसरत. रायगड पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटामधील रस्ता खचला, त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी महामार्ग 5 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद. पोर्शे कार अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलासह त्याच्या 2 मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलले. अल्कोहोलिक कापसाऐवजी वापरला दुसरा कापूस. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रेस्टरूममध्ये झाली रक्ताची अदलाबदली. मालेगावात लाडकी बहीण योजनेच्या कामासाठी शासकीय कार्यालय रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू. दिवसा तांत्रिक अडचणी येत असल्यानं रात्री काम करण्याचे अधिकाऱ्यांचे आदेश. केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये आतापर्यंत 344 जणांचा मृत्यू. 300हून अधिक जण अजूनही बेपत्ता. बचाव कार्य सुरूच. वायनाड भूस्खलनामध्ये 4 गावं उद्ध्वस्त. गुहेमध्ये आसरा घेतलेल्या आई आणि 4 अल्पवयीन मुलांची सुटका. अयोध्येमधील शरयू नदी पात्रामध्ये भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली. 8 भाविकांना वाचवण्यात यश. एक महिला यात्रेकरू मात्र अद्याप बेपत्ता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.